विद्यार्थी मित्र हो, आपण राजकीय विचारधारा या पेपर संदर्भामध्ये माहिती बघत असताना साम्यवाद असेल, लोकशाही समाजवाद असेल, नवसाम्यवाद असेल, अशा स्त्रीवाद असेल, ज्या काही नवीन राजकीय विचारधारा काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेल्या आहेत, या विचारधारांची चर्चा त्या ठिकाणी करत आहोत. असेच आजच्या या तासिकेमध्ये आपण साम्यवादाची परिणिती म्हणून पुढे आलेले मार्क्सवाद किंवा नवसाम्यवाद यावरती चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, साम्यवाद समजून घेत असताना आपण कार्ल मार्क्सने लिहिलेले विविध ग्रंथ, यामध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, दास कॅपिटल, वर्ग संघर्षाचा सिद्धांत, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, ऐतिहासिक द्वंद्ववादाचा सिद्धांत, अशा अनेक कार्ल मार्क्सच्या विचारावर आधारलेल्या अनेक सिद्धांताची चर्चा त्या ठिकाणी केली आहे. मग आजच्या या तासिकेमध्ये साम्यवाद समजून घेतल्यानंतर मार्क्सवाद हा कशा स्वरूपामध्ये उदय त्याचा निर्माण झालेला आहे आणि या साम्यवादामध्ये कोणकोणत्या तत्वांचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे याची चर्चा देखील या ठिकाणी करणार आहोत. कार्ल मार्क्सने जे काही विचार आपले मांडलेले आहेत ते साम्यवादी विचार किंवा मार्क्सवादी विचार म्हणून काळाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. मार्क्सवादी सिद्धांताबद्दल किंवा साम्यवादाबद्दल कार्ल मार्क्सच्या हयातीतच मतभेद झालेले होते. मार्क्सवादी सिद्धांतावर टीका करण्यात आली होती. त्याचवेळी बेर्नस्टाईन सारख्यांनी कार्ल मार्क्सवर टीका करताना मार्क्सचा भांडवलशाही नष्ट होण्यासंबंधीचा सिद्धांत चुकीचा त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. बेर्नस्टाईन याने मार्क्सच्या वर्ग संघर्षाचा सिद्धांतही नाकारला होता. फ्रान्समधील ज्युरेस, स्वीडनमधील कार्ल ब्रँटिंग आणि बेल्जियममधील इमाईल वंडरवेल्ड यांनी मार्क्सवादावर टीका केली होती. त्यांनी लोकशाहीतील सुधारणावाद आणि क्रांतिकारी समाजवाद या दोन्हीतील मध्यम मार्गाचा पुरस्कार त्या ठिकाणी आपल्याला केला जातो. कारण साम्यवाद कार्ल मार्क्सला मांडत असताना त्या ठिकाणी लोकशाही प्रणित जी काही राज्यव्यवस्था ती कार्ल मार्क्सला मान्य नव्हती. समाजामध्ये दोन वर्ग, अहेरे वर्ग आणि नहेरे वर्ग, या दोन्ही वर्गाच्या संघर्षामधून साम्यवादाची उत्पत्ती त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. आणि श्रम म्हणजे अर्थ हे श्रमिकांच्या मूल्यावर त्या ठिकाणी असलं पाहिजे, याच आधारे साम्यवादाची विचारसरणी त्या ठिकाणी केली आहे. परंतु काळाच्या प्रभावामध्ये कार्ल मार्क्सने जे साम्यवादी विचार मांडलेले होते ते मार्क्सवादां व्यक्तींना किंवा विचारवंतांना ते मान्य नव्हते. त्यांना क्रांतिकारी समाजवाद आणि लोकशाहीमधील विकासवाद ह्या दोन्हीचा संगम करून एक मध्यम मार्ग त्या ठिकाणी आयोजन त्या ठिकाणी करायचं होतं. म्हणूनच या फ्रान्समधील ज्युरेस, स्वीडनमधील कार्ल ब्रँटिंग आणि वंडरवेल्ड यांनी मार्क्सवादावर मांडलेले विचार हे एक प्रकारचे मार्क्सवादाला निर्मिती करायला किंवा उगमाला स्थान त्या ठिकाणी द्यायला या ठिकाणी क्रमप्राप्त ठरताना आपल्याला दिसून येतात. कार्ल मार्क्सने आपला सिद्धांत त्या काळातील अर्थव्यवस्थेचा आणि समाजरचनेचा विचार करून मांडले होते. त्याला शास्त्रीय समाजवाद किंवा साम्यवाद म्हटले. त्यानंतर 1917 लेनिन याने मार्क्सवादाचा आधार घेऊन रशियात पहिली साम्यवादी क्रांती घडवून आणली. या क्रांतीलाही आता 75 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत. रशियानंतर 1949 चीनमध्ये क्रांतीनंतर साम्यवादी पक्षाची राजवट सुरू झाली. त्यानंतर रुमानिया, बल्गेरिया, हंगेरी, पोलंड, झेकोस्लोव्हिया, क्युबा या देशात साम्यवादी पक्षांची सत्ता प्रस्थापित झाली. साम्यवादाचा विस्तार होत राहिला. लोकसंख्येच्या दृष्टीने 2/3 जग साम्यवादाच्या प्रभावाखाली आले. जागतिक साम्यवाद चळवळीचे नेतृत्व अनेक वर्ष रशियाकडेच राहिले. जगातील अनेक देशात
साम्यवादाचा विस्तार झाला हे खरे असले तरी मार्क्सने मांडलेले अनेक सिद्धांत, त्याने केलेले अनेक भाकिते आज खोटी ठरले आहे. उदाहरणार्थ, मार्क्सवादातील वर्गविहीन समाज, राज्यसंस्थेचा विलय आणि राज्यरहित समाज, शोषणविरहित अर्थव्यवस्था सिद्धांत केवळ काल्पनिक ठरले आहेत. ती केवळ स्वप्नेच राहिलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच जगामध्ये आज साम्यवादाचा विस्तार झाला, म्हणजेच विस्तारच झाला नाही तर जगाचे साम्यवादी विचारसरणी, लोकशाही, भांडवलशाही, लोकशाही असेच दोन टोकं विचारधाराच्या आधारे जगामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात. कार्ल मार्क्सच्या नंतर साम्यवादाचा वेगानं विस्तार जगामध्ये झाला, परंतु कार्ल मार्क्सने जे काही आपले सिद्धांत मांडले होते त्या सिद्धांत काळाच्या प्रवाहामध्ये टिकू शकले नाहीत किंवा ते कालबाह्य झाले असं देखील त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. याचं कारण म्हणजे की मार्क्सने जी काही वर्गविहीन समाजरचना जी सांगितलेली होती ती वर्गविहीन समाजरचना साम्यवादी देशामध्ये आधी जशाच्या तशा स्वरूपामध्ये चालू असलेली दिसून येतात. आधीच समाजामध्ये अर्थकेंद्रीकरण असलेला एक वर्ग, अर्थविहीन वर्ग अशी दोन्ही वर्ग जगाच्या पाठीवर भांडवलशाही राष्ट्रात देखील अस्तित्वात आहे. त्याचबरोबर साम्यवादी देशामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि एवढंच नाही तर राज्यसंस्थेच्या काळाच्या प्रवाहामध्ये विलय होईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. वर्गसंघर्षाच्या सिद्धांतामध्ये शेवटच्या टोकामध्ये त्यांनी राज्याचा विलय होईल, राज्यरहित समाज त्या ठिकाणी निर्माण होईल अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. परंतु राज्यविरहित राज्याची कल्पना आजच्या काळामध्ये आज आपण राष्ट्रराज्याच्या संकलनामध्ये करू शकत नाही. कारण जगातील आज 196 किंवा 92 जी राष्ट्र आहेत ती राष्ट्रराज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जात असतात. परंतु कार्ल मार्क्सने जे राष्ट्र किंवा राज्याचं जे वर्णन केलं ते राज्य त्या ठिकाणी नष्ट होईल आणि समाजामध्ये फक्त त्या ठिकाणी एक प्रकारचा शांतता समाज त्या ठिकाणी एक चांगला क्रांतिकारी समाज त्या ठिकाणी निर्माण होईल असं त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न काळाच्या प्रवाहामध्ये कुठंतरी कमी पडलेलं आपल्याला दिसून येतात. शोषणावर आधारित असलेली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी सिद्धांत हे केवळ देखील एक शाब्दिक प्रयोग त्यांचा त्या ठिकाणी राहिलेला आपल्याला दिसून येतात. म्हणूनच आज जगातील अनेक देशांनी साम्यवादाचा स्वीकार केलेला असता तरी त्यांच्या सुसंवाद आणि एक वाक्यता नाही. सर्व साम्यवादी देशांचे ध्येय धोरण सारखे नाही. तसेच त्या देशात अपेक्षेप्रमाणे साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित झालेली नाही. उलट पक्षी साम्यवादी पक्षाच्या स्वरूपात एक नव हुकुमशाही आणि शोषक वर्ग निर्माण झाला आहे अशी टीका मिलोवान जिलास या लेखकांनी केली आहे. साम्यवादी देशांच्या राज्यव्यवस्थेत फार मोठ्या प्रमाणात अंतर्गत विरोध आणि संघ निर्माण झाला आहे. रोमानिया, पोलंड, हंगेरी या देशात तर साम्यवादी राजवट उलथून टाकण्यासाठी क्रांतीही झाली आहे. अनेक वर्षापर्यंत जागतिक साम्यवादी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या रशियाच्या राज्यपद्धतीतही आमूलाग्र बदल केले जात आहे. रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बचोव यांनी 1988 पेरेस्ट्रोइका आणि ग्लानोस्त या नवीन धोरणाचा स्वीकार करून मार्क्सवाद आणि लेनिनवादाकडे पाठ फिरवलेली पूर्णतः आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा स्वरूपामध्ये साम्यवादी विचारसरणीमध्ये काळाच्या प्रवाहामध्ये ती टिकू शकली नाही किंवा ती कालबाह्य झाली देखील असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून याचाच परिणाम म्हणजे आजच्या काळामध्ये मार्क्सवाद त्या ठिकाणी उदय आलेला आपल्याला दिसून येतो. हा मार्क्सवाद नेमका काय आहे, त्याचा उदय कशा स्वरूपाचा झाला आहे याची देखील चर्चा किंवा उहापोह करणे या ठिकाणी आपणास क्रमप्राप्त ठरते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील साम्यवादी चळवळीवर अनेक वर्षापर्यंत रशियातील साम्यवादी पक्षाचे आणि रशियन साम्यवादी नेतृत्वाचे वर्चस्व होते. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर ही स्थिती बदलू लागली. साम्यवादी जगातील रशियाचे एकछत्री वर्चस्व कमी झाले. रशियाच्या साम्यवादी राजवटीतही अंतर्गत संघर्ष वाढला होता. स्टॅलिनने रशियात जो अभूतपूर्व अत्याचार केला त्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये देखील एक संशयता त्या ठिकाणी निर्माण आपल्याला झालेली दिसून येतो. म्हणजेच काय की साम्यवाद
हा आजच्या काळामध्ये जशाच्या तशा स्वरूपामध्ये आज आपण मांडू शकत नाही किंवा तो कालबाह्य झालेला आपल्याला दिसून येतो. कारण काळाच्या कसोटीवरती कोणतीही समाजव्यवस्था, राज्य किंवा शासन व्यवस्था टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये काहीतरी मूलभूत बदल त्या ठिकाणी करावे लागत असतात. रशियाने स्वीकारलेला साम्यवाद हा रशियाच्याच नेतृत्वाने मिखाईल गोर्बाचोव 1998मध्ये उदारीकरण जागतिकीकरणाचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आणि एक प्रकारच्या साम्यवादाच्या भिंती या खिळखिळी झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून रशिया आणि चीन इतर काही साम्यवादी राजवटी जरी प्रस्तावित झालेल्या होत्या, परंतु त्यांच्यातही परस्पर संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे साम्यवादाचा पुनर्विचार करण्याची गरज अनेकांना, विशेषतः युरोपातील राज्यकर्त्यांना वाटली. या सर्व परिस्थितीतून साम्यवादासंबंधी किंवा मार्क्सवादासंबंधी जो नवीन विचार पुढे आला त्यालाच नवमार्क्सवाद म्हटले जाते आणि त्याचे समर्थन करणाऱ्याला नवमार्क्सवाद म्हटले जाते. पाश्चात्य युरोपातील देशात, विशेषतः फ्रान्स, इटली, स्पेन साम्यवादी चळवळीचे नवीन वळण घेतले ते युरो कम्युनिझम म्हणून ओळखले जाते. इटालियन साम्यवादी नेता बर्लिजर याने प्रथम युरोकम्युनिझम हा शब्द वापरला. या विचारसरणीच्या प्रवर्तकात स्पेनमधील कॅरिले आणि फ्रान्समधील माक्रियास यांचाही समावेश केला जातो. या विचारसरणीची प्रमुख तत्वे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी ह्या नवीन म्हणजे साम्यवाद निर्माण झालेला आहे त्याला युरो कम्युनिझम त्या ठिकाणी नाव मिळालेलं आपल्याला दिसून येतं. स्पेनमधील चळवळींचे काही युरो कम्युनिझम हा शब्द त्या ठिकाणी ओळखला गेला. इटालियन साम्यवादी नेता बर्लिजर याने हा सर्वप्रथम शब्द त्या ठिकाणी वापरला आणि त्याचबरोबर स्पेनमधील कॅरेले आणि फ्रान्समधील मॅक्रियास यांचाही समावेश केला जातो. अशा स्वरूपामध्ये या विचारवंतांनी साम्यवादाला एक प्रकारचं नवं वळण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. या नव्या वळणालाच युरो कम्युनिझम हा शब्द त्या ठिकाणी आपण वापरलेला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणूनच मग नव मार्क्सवादी विचारसरणी जी आहे ती युरो कम्युनिझम विचारसरणी किंवा नव साम्यवादाचं म्हणून त्या ठिकाणी दिसून येतो. या नव साम्यवादाची तत्वे या नंतरच्या तासिकेमध्ये आपण जाणणार आहोत. परंतु यासाठी साम्यवादी विचारसरणीमधून नव कम्युनिझम किंवा नव मार्क्सवाद कसा जन्माला आला आणि अनेक राजकीय विचारवंत समीक्षक यांनी नव कम्युनिझम युरो कम्युनिझम हा शब्द प्रचलित झाला. अशा स्वरूपामध्ये याचा उदय काळाच्या जागतिक पटलावरती निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. धन्यवाद.